तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादी महिला स्वतःची ई रिक्षा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात का? मग हा नवीन जी आर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने पिंक गुलाबी ई रिक्षा योजनेत मोठा बदल केला आहे. आता ई रिक्षा खरेदीसाठी मिळणारे सरकारी अनुदान थेट 20% वरून 40% करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही वाढीव 40% अनुदानाचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली CSC यूट्यूब चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महिला व बालविकास विभागाकडून दिनांक 31 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या पिंक गुलाबी ई रिक्षा योजनेच्या या महत्त्वाच्या GR बद्दल, ज्यामध्ये ई रिक्षा खरेदीसाठी अनुदान 20% वरून 40% का करण्यात आले, उर्वरित रक्कम लाभार्थ्यांना कशी भरावी लागणार आणि जुन्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदानाचा लाभ कसा मिळणार याची संपूर्ण माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा दिनांक 31 जुलै 2026 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता, राज्यातील महिलांना स्वतःचा रोजगार करता यावा, त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी व्हाव्यात, तसेच त्यांचे सशक्तीकरण व्हावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पिंक गुलाबी ई रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे महिलांना स्वतःची ई रिक्षा घेऊन रोजगाराची संधी मिळते आणि सुरक्षित प्रवासालाही प्रोत्साहन मिळते. विशेषतः रोजगाराच्या जास्त संधी असलेल्या राज्यातील 8 प्रमुख शहरांमध्ये इच्छुक महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी आर्थिक मदत आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आता ही योजना अधिक प्रभावी करण्यासाठी शासनाने या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पाहूया शासनाने या योजनेत नेमके कोणते बदल केले आहेत. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे यापूर्वी पिंक ई रिक्षा खरेदीसाठी सरकारकडून 20% अनुदान दिले जात होते, मात्र आता हा GR लागू झाल्यानंतर हे अनुदान थेट 40% करण्यात आले आहे. म्हणजेच इच्छुक महिलांना ई रिक्षा खरेदीसाठी आता पूर्वीपेक्षा दुप्पट सरकारी मदत मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे ई रिक्षाच्या उर्वरित 60% खर्चाची जबाबदारी लाभार्थ्याची असेल. यामध्ये किमान 10% रक्कम स्वतःच्या खिशातून भरावी लागणार आहे, तर उर्वरित रक्कम पुरवठादार कंपनीच्या बिनव्याजी पार्शियल डिफर्ड पेमेंट फॅसिलिटी किंवा नागरी सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक किंवा शासनाने मान्यता दिलेल्या खाजगी बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध होऊ शकते. तिसरा मोठा निर्णय म्हणजे ज्या महिलांना यापूर्वी पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ मिळाला होता त्यांनाही आता 20% ऐवजी 40% अनुदानाचा लाभ देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. चौथा महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 10,000 वरून 5,000 निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पात्र महिलांनी वेळेत अर्ज करणे महत्त्वाचे आहे. तसेच या योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण महिला व बालविकास आयुक्त पुणे यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. आणि शेवटी या योजनेच्या अंमलबजावणीत भविष्यात काही अडचणी आल्यास योजनेच्या कार्यपद्धतीत आवश्यक बदल करण्याचे अधिकार महिला व बालविकास मंत्र्यांना देण्यात आले आहेत. तर मित्रांनो, पिंक ई रिक्षा योजनेत शासनाने महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे पात्र महिलांनी या नवीन GRची माहिती नक्की जाणून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या.